तर नमस्कार मित्रांनो, बिंग ह्युमन सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण पंढरपूर शहरातील जुनं बस स्थानक या परिसरात आलेलो आहोत। अन्नदान करत असताना बरेच वेळेस हे आजोबा आपल्या निदर्शनास आले। आपल्या अन्नदानाच्या व्हिडिओमध्ये यांचा बरेच वेळा आपण अन्नदान केलेल्यांचा व्हिडिओ किंवा फोटो आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण हे अंध आहेत, म्हणजे यांना पुढचं काय दिसत नाही। पंढरपूर बस स्थानकला हे बेवारस अवस्थेत आहेत। पण मी एक प्रयत्न केला की ह्यांना कुठल्या तर वृद्धाश्रम मध्ये, अनाथ आश्रम मध्ये किंवा बेघर केंद्रामध्ये पाठवण्यासाठी तो प्रयत्न केला असता की एक धक्कादायक माहिती समोर आली की ह्यांना वृद्धाश्रम, अनाथ आश्रम किंवा बेघर निवारण केंद्रात का ऍडमिशन मिळत नाही, तर त्याचं कारण होतं की हे अंध आहेत, म्हणजे ह्यांना पुढचं काही दिसत नाही, त्यामुळे हे स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही, त्यामुळे ह्यांना कोणीच ऍडमिशन दिलं नाही। पण आता ऍडमिशन कोण देत नाही म्हणून इथंच आपल्याला थांबून चालत नाही, यांची माहिती आपल्याला कव्हर करावं लागेल। गाव कुठलं, नाव काय, कोण नातेवाईक आहेत का, मग त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला तर ते घ्यायला येतील का, अशी काय बरीचशी माहिती आपल्याकडे जर उपलब्ध झाली तर ती माहिती आम्ही तुम्हाला सांगतो। आणि ती माहिती तुम्ही जर पुढे शेअर केली तर त्यांना आधार तर कोण देत नाही, पण कुठला नातेवाईक असेल तर आधार देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। तर सर्वप्रथम त्या आजोबाची डिटेलमध्ये माहिती घेऊ आणि तुमच्यापर्यंत पाठवू। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि ते जे लोकेशन सांगतील त्या लोकेशन मध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। नाव काय तुमचं? मनोज बाबू पुजारी। काय म्हणताय? मनोज बाबू पुजारी। मनोज बाबू पुजारी। गाव कुठलं आहे तुमचं? कर्नाटकचे। कर्नाटक। हा। पंढरपुरात किती दिवस झाले येत आहे तुम्ही? इथे 2 वर्ष झाले। 2 वर्ष पंढरपुरात आहे। कर्नाटक मध्ये कुठे राहत होता तुम्ही? मंगलोर, उडुपी। बंगलोर, उडुपी। उडुपी, हा। तिथं कोण नाही का नातेवाईक तुमची? आहे, म्हणजे मी काही लग्न केलेलं नाहीये। बर। ते मला माझे म्हणून कोण नाही, बहिणीच्या लग्न। बहीण भाऊ कोण नाही तुम्हाला? भाऊ नाही, बहिणीच्या लग्न झालेले। बर। पण तुम्ही 2 वर्ष झालं पंढरपुरात आसर रोडच्या कडेला राहता काय? आता मी सध्या स्टँड मध्येच आहे। या जुन्या स्टँड मध्ये तुम्हाला आम्ही बरेच वेळा अन्नदान केलंय, आठवत आहे तुम्हाला? असेल, मला दिसत नाही ना। मग मी तेच म्हणतोय की तुम्ही बरेच दिवस झाले मी तुम्हाला इथं बघतोय, दिसत नाही मला। आता 1-2 दिसत होते तेव्हा मी ते मॉल मध्ये काम केलेले आहे। बर। हॉटेल मध्ये, मी हॉटेल लाईन मध्ये काम करत होतो। बर। वस्तात काम बी करत होतो। आता ते मॉल मध्ये काम केलं, 1-1.5 वर्ष काम केलंय। बर। 1 डोल्यानी, आणि ते 1 डोले बी परत कमी झाले, कमजोर होत आले। डॉक्टर म्हटले ऑपरेशन होत नाही। बर। औषध एक ते दिलेले होते निमटेक्स म्हणून, ते म्हणा ते चालू ठेवा। इकडे पंढरपूर आल्यापासून ते औषध मिळालं नाही मला। औषध मिळत नाही, दवाखान्यात कोण येत नाही, असं झालंय। बरं। आता विषय दुसरा म्हणजे तुम्हाला सांभाळण्यासारखे नातेवाईक कोण नाहीत का तुमच्या गावाकडे? आता सध्या कोणी नाही म्हणून मी थांबलो इथे। कोणीच नाही? भाऊ बहीण, चुलते मालते कोण आहे? आपलं भाऊ चुलत नाही, आपलं बहीण आहेत, म्हणजे त्यांचे लग्न झालेले, म्हणजे ते गेलेले, म्हणजे ते आपल्याला काय आता बघणार आहे का? बरं। आता पंढरपुरात तुम्ही 1.5-2 वर्ष झालं रोडच्या कडाला राहताय, म्हणजे नवीन जुन्या बस स्टँड मध्ये राहताय? जुन्या बस स्टँड, नवीन बस स्टँड मध्ये राहतो तो। बरं, तुमचं जेवणाचं वगैरे कसं बघतं दररोजचं? जेवण कोण ना देतेच, देतेच कोण ना कोण जेवण आणून देते, तेवढ्यावर तुमचं जेवण बघतंय। आता तुम्हाला, आता माझ्या हिशोबानं तुम्हाला गरज आहे वृद्धाश्रमची किंवा अनाथ आश्रमची, किंवा तुम्हाला बेघर केंद्रामध्ये कोणी तर ऍडमिशन दिलं पाहिजे। मग त्या संदर्भात तुम्हाला कोणी घ्यायला आलं नाही का इथं? आता एकाने सांगितलं होतं मला पत्ता इथे। बर। ते कुठे मला बी माहित नाही। हे आपला तुम्ही इथलंच आहे का? बरं, मी तुमची माहिती वृद्धाश्रमला पाठवली होती। नाही, अनाथ आश्रमला पाठवली होती, ऐका, आणि बेघर केंद्रालाही मी तुमची माहिती पाठवली होती। पण त्यांचं काय म्हणणं येते की ह्या माणसाला दिसत नाही आणि हे स्वतःचं काम स्वतः करणार नाही, त्यामुळे आम्ही काय ह्या माणसाला ऍडमिशन देणार नाही, असं त्यांचं म्हणणं येते। की तुम्हाला ऍडमिशन न देण्याचं कारण म्हणजे एवढंच आहे की तुम्ही स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही, त्यामुळे सध्या आपण हातबल आहोत। पण त्यांनी जे कारण सांगितलं की तुम्हाला ऍडमिशन आम्ही देणार नाही, हे कारण तुम्हाला योग्य वाटते का? नाही, आता काय, मला दिसत नाही तर मुलं काय करणार मी? हो, मग ते दिसत नाही आपलं हे आहे, म्हणजे निगेटिव्ह पॉइंट आहे आपला। पण निगेटिव्ह दिसत असतं तर तुम्ही स्वतः करून खाल्लंच असतं ना। बरोबर आहे। स्वतःचं काम स्वतः केलं असतं तर तुम्हाला लोकांना सांभाळायची घ्यायची गरज पडली नसती। मग वृद्धाश्रम मध्ये जाण्याची वेळ काय येते? स्वतःचं काम स्वतः होत नाही म्हणून। मग असे जर आश्रमवाले म्हणत असतील की स्वतःचं काम स्वतः करत नाही म्हणून आम्ही आश्रम मध्ये घेणार नाही, तर हे सरासर चुकीची गोष्ट आहे। मग आता आपण जे प्रयत्न करतोय की यांना ऍडमिशन करून देण्याचा, ऍडमिशन होत नाही,
आणि महाराष्ट्रात कुठेच फ्रीमध्ये आश्रम नाही, सगळे आश्रम पेड आहे, पैसे भरा आणि आई बापाला सांभाळायला द्या असे आश्रम महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. फ्री आश्रमच नाही. मग आम्ही जे आश्रम जे आहेत, वृद्धाश्रम, अनाथ आश्रम किंवा बेघर केंद्र कोणासाठी आहेत? ज्या मुलांना त्यांची आईबाप जड झाल्यात त्यांनी तिथं नेऊन सोडायचं आणि महिन्याला 5,000ची पावती फाडायची. ह्यासाठीच आश्रम आहेत का? बेवारस लोकांसाठी पूर्ण महाराष्ट्रात आश्रम नाही. वाईट वाटेल थोडं ऐकल्यानंतर, पण आश्रम नाही. तर बरेच जणाला जरा जाग गेलं म्हणतील इथं आश्रम आहे तिथं आश्रम आहे, पण तुम्ही म्हणता इथपर्यंत योग्य नसतं. त्या जागेला मी जाऊन पोचतो. ज्यावेळेस ऍडमिशन करण्याची वेळ येते ते लोक हातवर करतात. ते ह्याच्यातच बसत नाही, आमचा कॅटेरियाच बसत नाही, पोलिटिशियनचं व्हेरिफिकेशन आणा, त्यांचं हेल्थ सर्टिफिकेट आणा, ह्या गोष्टीची पूर्तता होत नाही आणि ते लोक ऍडमिशन देत नाही. ही राहण्याची दुसरी बाजू. मग थोडकी माहिती असून अर्थ नसतो. 2 मिनिटं कॉमेंट करता तुम्ही की इकडं आश्रम आहे तिकडं आश्रम आहे आश्रम. महाराष्ट्रात फ्री आश्रम नाही ही डोक्यात फिट करा. आणि महाराष्ट्रातलं पहिलं बेवारस लोकांचं आश्रम पंढरपुरातच उभा होणार आहे. आणि पांडुरंगाची जर कृपा झाली तर लवकरात लवकर उभा होणार आहे. पण आजपर्यंत आश्रम नाही. डोक्यातलं गोड गैरसमज काढा. फ्री आश्रम कुठेच नाही. मग ह्या लोकांचं करायचं काय? रोडवरती सोडून द्यायचं का? हे सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे. ज्या लोकांना माहित नाहीये त्या लोकांसाठी हा मी व्हिडिओ बनवतोय की बरेच जण म्हणतात वृद्धाश्रम आहेत, तुम्ही नाही तिथं जाऊन तुमच्या वाढदिवसाला जेवणाच्या पंक्ती देता, पण तिथं तुमचं योगदान पोचतंय का? ज्या माणसाला खरंच तुमच्या अन्नदानाची गरज आहे. चंद्रभागा पलीकडे आहे. मग नाही तिथं विचारलं आम्ही, तुमचं होत नाही ऍडमिशन तिथं. योगदान तुमचं योग्य ठिकाणी जातंय का? तुम्ही 2 मिनिटं आपण बोलू. मंगला कदम म्हणून तिने मला रोडवर असं मला बोलले, तुम्ही माझ्या बरोबर या, तुम्हाला मी मला काय दिसत नाही. काय म्हणलं काय करायचे नाही तुम्हाला, फक्त 2 टाइम जेवण गिवण सगळं आहे, फक्त बसून राहायचे. बघा काय तुम्हाला काय सांगितलं तुम्ही मी स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही. त्यांनी सांगितलंय की त्याच्यामुळे मला अजिबात काही दिसत नाही. कपडे स्वतःचे स्वतः धुवू शकत नाही. कपडे तर धुवू शकतील, बाथरूम मध्ये काही ते विषय नाही. तिथं बाथरूम मध्ये स्वतः जाणं असेल, स्वतःची ताट धुणं असेल. आश्रम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक काम वाटून दिलं जातं, आज तुम्ही झाडू मारा, आज तुम्ही फरशी पुसा, आज तुम्ही झाडाला पाणी घाला. हे तुम्ही करू शकता का? नाही करू शकत नाही. म्हणजे ह्याचा अर्थ हे आहे की तुम्ही स्वतःचं काम स्वतः करू शकत नाही. ह्याच कारणानं तुमचं ऍडमिशन रिजेक्ट केलेलं आहे. एवढंच कारण आहे. तरी मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करतोय. जर ऍडमिशन झालं तर बरंच झालं. तुम्हाला बेवारस पद्धतीत राहण्याची वेळ येऊ नये यासाठी माझा प्रयत्न आहे. तर हे जे लोकेशन आहे पंढरपूरचं जुनं बसस्थानक आहे आणि ह्या लोकेशन मध्ये असे कित्येक बेवारस लोक आश्रयास आहेत. तर आश्रयास बेवारस लोक आहे ह्याचा अर्थ हे आहे की पंढरपुरात बेघर केंद्र असतील, त्या बेघर केंद्राला तर यांचं ऍडमिशन व्हायला पाहिजे. बेघर केंद्राला तर यांचं ऍडमिशन झालं पाहिजे. तर बेघर केंद्राला सुद्धा ह्या लोकांचं ऍडमिशन होत नाही आणि ह्यांना केवळ आणि केवळ जुन्या बस स्थानक मध्ये असं यांचं आयुष्य जगावं लागते. दिवसभर कुठेही त्यांना जेवण मिळतं. पंढरपुरात माणूस उपाशी झोपत नाही. अन्नदान मोठ्या प्रमाणात पंढरपुरात राहतं. पण राहतो विषय यांचा राहण्याचा, आंघोळीची सोय कशी होत असेल, बाथरूमला कसे जात असतील, कपडे कुठं धुत असतील, हे जे आर्थिक काय घटक आहेत ते निगेटिव्ह मध्ये जातात. तर हा व्हिडिओ बनवण्याचा एवढाच मुद्दा आहे की महाराष्ट्रात, पूर्ण महाराष्ट्रात फक्त पेड आश्रम आहेत. पेड आश्रमचा अर्थ असा आहे की पैसे भरून आपले नातेवाईक सांभाळायला द्या, हेच आश्रम महाराष्ट्रात आहे. फ्री मध्ये म्हणजे बेवारस लोकांसाठी आश्रम नाही. बेवारस जरी असला तर त्याला एक काम दिलं जातं, त्यानं ते काम केलं पाहिजे. आणि जे स्वतःचं काम स्वतः करत नाही त्याला महाराष्ट्रात कुठल्याच आश्रम मध्ये आधार दिलं जात नाही. तर ह्याच गोष्टीसाठी अन्यायाला वाचा फोडणारा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत. गेल्या वेळेस हा एक व्हिडिओ सोडला होता की कुष्ठरोग्यांना कोणी आश्रम मध्ये घेत नाही, त्याच्यानंतर अंध व्यक्तींना सुद्धा कोणी आश्रम मध्ये घेत नाही. तर हा व्हिडिओ आहे पंढरपूर जुनं बस स्थानक मधला. तर कुणाच्या जर निदर्शनात असे आश्रम असतील किंवा आश्रमला ते ऍडमिशन देतील, आम्ही तर युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे यांची माहिती पाठवली, त्यांना ऍडमिशन द्यायला कोणी सुद्धा पुढाकार घेतलेला नाहीये. शेवट ज्याचा त्याचा विषय. पण ज्या वेळेस आपलं महाराष्ट्रातलं पहिलं बेवारस लोकांचा आश्रम होईल त्यावेळेस रोडच्या कडाला असा एकही माणूस तुम्हाला बेवारस अवस्थेत दिसणार नाही. हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि ह्या व्हिडिओ मधनं बोलता बोलता जर काही चुकीचे शब्द पडले असतील तर लहान भाव समजून मित्रांनो माफ करा. हा व्हिडिओ इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
तुमच्यात काही येण्यासारखं नाही घ्यायची पाहिजे.